दार उघड बे, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ताडदेव पोलीस वसाहत ताडदेव या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ विद्या सुनील माने वहिनींना भेटणार आहोत. बिल्डिंग नंबर 6 ताडदेव पोलीस वसाहत. आणि या आजच्या भागामध्ये गप्पा मारूया, बोलतं करूया वहिनींना आणि भेटूया माने कुटुंबिया. विमानतळावर डोंगरावरती असं सहज फिरायला म्हणून गेले. करवंद वगैरे तोडायचं, म्हणजे कसं डोंगराच्या पायथ्याची शेती होती आमच्या घरमालकांची. मग ते बघत बघत वरती गेली. ती वरतीच मी करवंद खात पुढे पुढे गेली आणि रस्ता चुकली तिकडे. बापरे. मग खाली उतरायचं समजे ना मला. रडत बसली तिथे झाडाखाली डोंगरावरती. रडत बसला होता तोपर्यंत. तिथे न्याल. हा तिकडे नाही. बघा कमिटमेंट आहे आज. सगळे बिल्डिंग मधले लक्ष ठेवून आहेत तुमच्याकडे. मुलींनी ऐकलं तर पाहिजे ना जरा. ते ऐकत नाही. हा मुली ऐकत नाही, मग थोडस मार दिलंच पाहिजे ना. आम्ही ऐकतो पप्पा. काय ऐकत असाल आम्हाला कळतंय या आवाजावरून. आम्ही ऐकतोय पप्पा. कळलं. आरोप कोणावर आहे? दोघांवर आहे. दोघेही येत नाही. दोघेही येत नाहीत. म्हणजे दोघे एकत्र येत नाही. हा दोघं एकत्र पण येत नाही आणि एकटी पण येत नाही. काय हो, काय बाजू घेताय तुम्ही? मम्मी सारखी आम्हाला अभ्यास घेते, ती भरपूर आम्हाला प्रेम करते, हे माझं म्हणणं आहे. मी देतो, तुम्ही नंतर. स्वीट घ्या. घेतो. नमस्कार. दिल्याशिवाय शांत नाही ना राहणार. घ्या उखाणा घ्या. संसार रूपी सागरात जीवन रूपी नौका. सुनील रावांचं नाव घेते, सर्वांनी ऐका. ऐकलं का तुम्ही? ऐकलं नाही? ऐकलं. छान होता उखाणा. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या छोट्या जाऊबाई. नमस्कार. हे मोठ्या जाऊबाई. नमस्कार. हे छोटे दीर. नमस्कार. आणि त्या नणंद. नमस्कार. आणि हे माझ्या 2 कन्या. बर. आणि ते शेजारी. नमस्कार. आणि हे शेजारी. नमस्कार. बाकी सगळे नमस्कार. बिल्डिंग मधले. चला, सगळ्यांची ओळख झाली. आणि एवढेच नाहीत तर इकडे सुद्धा बरेच जण आहेत की जे सगळेजण उत्साहाने स्वागतासाठी सज्ज आहेत. तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. रुंजून जात होते, खिडकी वाटे पाहत होते. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी. 5 दिल्या हळदीला, 5 दिल्या कुंकवाला. एवढंच आहेस कुणाला? सुभाषरावांच्या गुणाला. सहज गेली अंगणी, तिने दिली कंगणी. सहज गेले पडवी, तिने दिली जोडवी. सहज गेली माडी, तिने दिली साडी. साडीच्या पोटी केळीची फोणी. अशी लेक जगन्नाथ चाळक्यांची चतुर्शाणी. सुभाषरावांच्या रागाचे करते पाणी. पैठणी जिंकण्याचा मान आहे मोठा. होम मिनिस्टर मध्ये आनंदाला नाही तोटा. राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर. गोरखरामचं तेज माझ्या पुंकावर. शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने. आजची पैठणी मीच जिंकणार युक्तीने. आली लहर केला कर, आजच्या पैठणीवर माझीच नजर. लावत होते कुंकू, त्यात पडले मोती. सुशांत पंतांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. नमस्कार. नमस्कार. कुठे राहता? ताडदेव पोलीस वसाहत मध्ये. माहेर कुठलं? माहेर सोलापूर. सोलापूरला कुठे? विमानतळला. विमानतळावर.
विमानतळच्या साईडला राहतो आम्ही. अच्छा अच्छा अच्छा. स्टॉपचं नावच आहे विमानतळ म्हणून. सगळं बालपण तिथेच गेलं? नाही, 4थी पर्यंत ती इकडे होते आणि त्याच्यानंतर कराडला. कराडला. मग बाबा काय करायचे तुम्ही? बँकेत होते ते. आई घरीच असते. घरी. आणि तुम्ही किती भावंड? आम्ही 3 भाऊ आणि 2 बहिणी आम्ही. लग्न वगैरे सोलापूरच जमलं? नाही, कराडलाच जमलं. कराडलाच. हा, ह्यांच्याच घरी. त्यांच्या घरी? ह्यांच्याच घरात आम्ही भाड्याने होतो. अरे वा. त्याच्यामुळे आमचं लग्न पण त्या भाडोत्रे त्या भाड्याच्या घरातच जमलं आणि मग तिथेच लग्न ठरलं, तिथेच झालं. बरं बरं बरं, त्यांना बोलवा ना, त्याशिवाय कसं मला हो या. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण कराडमध्ये गेलं. कराडला कुठे? कराडमध्ये विंग गाव आहे. हा, तिथेच गेलं बालपण. तिथे पूर्ण बालपण नाही हा. गेलं, फक्त बालवाडीपर्यंत तिकडे. आणि नंतर वडिलांनी मुंबईला घेऊन आले. तुम्हाला? तुम्ही मुंबईला आला? पहिले वडील इकडे पोलीसमध्येच होते, आता रिटायर झाले. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या गावी म्हणजे कराडला किंवा असं डोंगरावर कधी गेलात तुम्ही? हो, गेली ना. कधी गेला होता? डोंगरावरती असं सहज फिरायला म्हणून गेले. करवंद वगैरे तोडायचं म्हणजे कसं नवल वाटत होतं, कशी करवंद येतात वगैरे, ते कुठल्या झाडाला येतात. कुठल्या डोंगरावर? आगाशिवाचा डोंगर पडून आहे कराड शहरापासून 8 किलोमीटर पुढे. आगाशिव. आगाशिव डोंगर आहे, फेमस आहे तिथे. महादेवाचं मंदिर आहे मोठं. परत श्रावणामध्ये तिथे जत्रा पण भरते. बरं, तिथे गेला होता? हा, उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो होतो असेच शेत वगैरे बघायला. आणि सोलापूरला कसं शेती वगैरे काहीच नव्हतं, त्याच्यामुळे माहिती नव्हतं की शेत कसं असतं किंवा शेंगा कुठे उगवतात. ते अप्रूप वाटत होतं ना, म्हणून बघायला म्हणून गेले होते. पण तसंच इथे करवंद येतात, असे डोंगरावरती झाडं येतात असं सांगितलं होतं आम्हाला. म्हणून मी आपली एकटीच चढ. डोंगराच्या पायथ्याची शेती होती आमच्या घरमालकांची. मग ते बघत बघत वरती गेली. ती वरतीच मी करवंद खात पुढे पुढे गेली आणि रस्ता चुकली तिकडे. बापरे. मग खाली उतरायचं समजे ना मला की आता सगळीकडेच डोंगर दिसत, म्हणजे आता कसं डोंगरांची सलग रांगच आहे तिकडे. आणि खाली सगळं शेतीच दिसते. तर मग काय करायचं? आलात कसे? रडत बसली तिथे झाडाखाली डोंगरावरतीच. मग रडून थांबलं तेव्हा घरी आलेला होता? नाही, परत मला शोधायला आले ना, ते खाली शेतामध्ये होते ना, ती लोक आली वरती की ही अजून पोरगी कशी ना, म्हणून मग वरती आले मला शोधायला. मग त्यांच्या बरोबर खाली आले. रडत बसला होता तोपर्यंत? किती वेळ रडलात तरी? अर्धा एक तास रडलात? हो. तुम्ही कधी गेलात करवंद खायला? मी नाही सहसा गेलो कधीच. नाही, कधीच नाही. कराडला राहून तुम्ही गेला नाही? गावी जास्त जाणं येणंच नव्हतं ना. तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी आम्ही 4 भाऊ, 1 बहीण. आणि आई वडील. ह्यांना तुम्ही कधी पहिल्यांदा बघितलं? यांना मी 97ला बघितलं पहिल्यांदा. कसं काय? मी कोल्हापूरला आरोपी लोडिंगसाठी गेलेलो, तेव्हा रिटर्न येताना आपलं घरी गेलेलो, तेव्हा बघितलं. मुलगी बघायला गेला? मुलगी बघायला मी 95ला ट्रेनिंगला असताना जाणार होतो. एक दिवस ट्रेनिंग सेंटर मधून पळून आलेलो. घरच्यांनी सांगितलं की बाबा मुलगी येणार आहे त्या ठिकाणी लग्नाला, म्हणून मी एक दिवस ट्रेनिंग मधून बंक मारला आणि कराडला आलो. मावस भावाचं लग्न होतं. मग तिकडे आलो तर हिच्या मावस बहिणीकडे गेलेली. मग काय बघणं झालं कार्यक्रम झालाच नाही ते 96ला. मग 97ला मग मी कोल्हापूरला गेलो, कळंबा जेलला. तेव्हा मग रिटर्न येताना आम्ही कराडला थांबलो. मग तेव्हा बघितलं. तोपर्यंत तुम्हाला माहिती होता मुलगा? हो, म्हणजे प्रत्यक्षात बघितलंच नव्हतं मी पण, कारण ह्यांच्या घरी येऊन राहून पण गेली होती मुंबईत मी 1 महिना. हे ट्रेनिंगला होते त्यावेळेस 95ला. मग त्याच्यानंतर हे बघायचा वगैरे कार्यक्रम असा आमचा झालाच नाही. चहा पोहे वगैरे असं नाहीच. मग यांच्या आईवडिलांनी मला पसंत केलेली होती, त्यामुळे माहिती होतं की हा मुलगा आहे बाबा आपल्यासाठी. आणि ह्यांनी पसंत केलं की नाही नंतर? मी प्रत्यक्ष बघितली नव्हती ना, आणि मला सांगायचे ना की बाबा मुलगी लहान आहे, उंचीने शॉर्ट आहे असं सांगायचे. त्यामुळे पहिला मी नकार दिलेला. पण नंतर जेव्हा प्रत्यक्षात बघितलं मग तेव्हा मग काय झालं? उंची वाढली? उंची नाही वाढली, प्रेमाची उंची वाढली. कसा आहे स्वभाव त्यांचा? आहे, चांगला आहे, प्रेमळ आहेत. राग नाही त्यांना जास्त येत. त्यांना येत नाही राग येत जास्त. आणि ह्याला? तो भरपूर मीच रागीट आहे जरा. ते करवंदांमुळे असणार. ते करवंदाचे काटे टोचतात मग, हो ना. मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही दोघांना फिरायला नाही पाठवलं मग घरच्यांनी कधी? पाठवलं होतं ना. कुठे? म्हणजे माझ्या बहिणीकडे, मुलुंडला. कुठून? ताडदेववरून मुलुंडला. ताडदेववरून मुलुंडला. मग काय झालं?
मग काय मी रात्रपाळी करून आलेलो. हा. मग 305 नंबर बस होती, डायरेक्ट होती ना. हा. इथून बोलून पण दोघे बसलात. हा, दोघेही बसलो आणि मी खिडकीच्या बाजूला बसलो. मला झोप लागली. हवा वहिनी तुम्ही उठवलं नाही? कसं उठवणार आता? जातानाच नव्हे तर येतानाही तीच कंडिशन. म्हणजे रिटर्न येताना पण तशी स्थिती होती आमची. वा, काय वहिनींचा प्रवास आहे हा. आयुष्यातला पहिला प्रवास दोघांना एकत्र. पण असं रोमॅन्टिक क्षण पण कधी कोणी अनुभवले नसतील हो की नाही? बोलायचा प्रयत्न केला तरी आपले घोरतायत. हा, बरं झालं आज वहिनीने खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे. पण वहिनींचा स्वभाव कसा आहे? राग आला की राग आला तर काय गप्प होते, बोलायची थोडी. गप्प होतात. मग नंतर मग आपण समजू जायचं की राग आलेला आहे. मग काहीतरी चॉकलेट वगैरे घेऊन यायचं. चॉकलेट? वहिनी चॉकलेट वरती राग समजतो काय हो? मला स्वीट जास्त आवडतं म्हणून चॉकलेट आणतात ते चॉकलेट आणतात. आणि त्यांचं कसं काय? ते त्यांच्याबद्दल तक्रार असेल तर काय करा? ते काय रात्री उशिरा येतात, घरात थांबत नाहीत, आम्हाला जास्त वेळ देत नाहीत, एवढंच. आता सांगा तुम्ही पोलीस मध्ये आहे, मी कसा वेळ देणार हो की नाही? मग खरंच आहे ना. काय करायचं? ती मुलगी आहे का? ह्या 2 कन्या आहेत माझ्या, ती मोठी आणि ही छोटी. तुझं काय म्हणणं आहे सांग. कधीच वेळ देत नाही पप्पा मला. हा, मग पुढे फिरायला फिरायला चला घेऊन म्हणलं जायला तरी मला. नाही नेत. आता 2 वर्ष झालं आम्ही फिरायला गेलो नाही. मग आता कधी नेणार? आत्ता कमिटमेंट घ्या. आता अजून घेऊन जातो. नक्की. चला आज फिरायला, पण फक्त गिरगाव चौपाटी नाही हा? त्याच्या व्यतिरिक्त कुठं जाणंच नाही नेत आमचं. नाहीत ना? गिरगाव चौपाटीचा चौपाटी. परिसर चांगला आहे नाही ना. पण आज कुठे न्याल? चला दुसरीकडे जायचं. हँगिंग गार्डन. हँगिंग गार्डन चालेल? चालेल. काय नाही? मग कुठे जायचंय? कुठेतरी वेगळीकडे जिथे आम्ही बघितलं नाही तिकडे. मग आता कुठे? टाटा बाय, टाटा बाय. टाटा गार्डन. तिथे न्याल? हा, तिकडे नाही ना. बघा कमिटमेंट आहे आज. सगळे बिल्डिंग मधले लक्ष ठेवून आहेत तुमच्याकडे. चला अशा तऱ्हेने आज घेऊन जाणार आहेत. जिथे जाण्याची इच्छा मुलींची आहे तिथे घेऊन जाणार आहेत. पण तिथून फिरायला नेल्यावरती घरी येऊन वहिनीला सांगू नका आता जेवण करा म्हणून. हा, नाही मग बाहेरूनच पार्सल. पार्सल हॉटेलमध्ये जेवा वगैरे मस्त. आणि आज या नक्की. ओके. कमिटमेंट. चला. आणि आता या 8 वस्तूंपैकी 4 वस्तू यांना मिळणार. 4 वस्तू मिळू शकणार. 1 रुपयाचा टॅग मिळाला तर. वेळ सुरू झाली. 50 रुपये. 50 रुपये. 1 संधी गेली. आणखी 3 संधी. पाकिट घेतलं. 10 रुपये. चला आणखी 2 संधी आहेत. 1000 रुपये. थांबा, आता एकच संधी आहे. एक वस्तू कुठली तरी घ्या जी खूप उपयोगाची असते, कारण तुम्ही इतक्या लहान लहान सगळ्या वस्तू उचललेल्या आहेत. थांबा, घाई नका हो करू. चला मिस्टर काय म्हणताय? रॅक. हा, बांगड्यांचा. हा, बांगड्यांचा. वहिनींचं काय म्हणणं आहे? आता त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणजे घ्यायला पाहिजे. मग बघा, मला काय माहिती. 1 रुपया. अभिनंदन. हे घ्या. हा? आहेत त्या वस्तू घेतल्या नाहीत मी. आहेत त्या वस्तू घेतल्या नाहीत, त्यामुळे नसलेल्या वस्तूंना प्राधान्य दिलं. 1061 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. आणि आता तुम्ही आरोप करायचे. तुम्ही यांची बाजू घ्यायची, नाही तर परत म्हणजे हा बाजू घ्यायची असं म्हणताय. पहिला आरोप कोण करणार आमच्या वहिनींवर? तुम्ही. आपण कोण यांच्या? मी ननंद. ननंद बोला. ती एवढी कामामध्ये बिझी असते ना की तिला नातेवाईकांकडे जायला वेळ पण भेटत नाही. मला एवढंच बोलायचं की कामातून वेळ काढून कधीतरी माझ्या घरी आलं पाहिजे. काय हो? नाही जाते ना ती. मी नसतो पण ती जाते. हा, ती जाते. तिला मी परवानगी दिली आहे की जाऊन यायचं, कारण मला वेळ भेटत नाही मग ही जाते. हो का? हो. आणि तिच्याकडे पण जाऊन येते. पण त्या म्हणतात येत नाही म्हणून. मी येत नाही पण ही येते. आरोप कोणावर आहे? दोघांवर आहे. दोघेही येत नाही. दोघंही येत नाहीत. म्हणजे दोघे एकत्र येत नाही. हा, दोघं एकत्र पण येत नाही आणि एकटी पण येत नाहीत. काय हो, काय बाजू घेताय ते? पुढचा आरोप कोण करणार? बोला. त्यांना कधीच वेळ नसतो कुठे बाहेर फिरायला जाऊया आपण एकत्र फॅमिली. आम्ही जवळजवळच राहतो. बाजूच्या बिल्डिंग मध्ये मी राहते. आपण यांची जाऊ. जाऊ. ती छोटी जाऊ. तुम्ही म्हणता आपण फिरायला जाऊ. हा, कुठेच येत नाहीत. त्यांची कामच असतात. आज हे काम करायचंय ते काम करायचं. त्यांना कधी टायमिंगच नसतो. काय हो? नाही जाते ती फिरायला त्यांच्याबरोबर. जाते त्यांच्याबरोबर फिरायला जाते ती मार्केटमध्ये वगैरे. मार्केट? हा, मग आता तुमचं कुठे फिरायला जाणार ती? बरं, आणखी कोण? स्वतःहून कधी ती बोलत नाही.
बाजूवाल्यांशी म्हणा हे आम्ही जेव्हा बोलाल तेव्हा बोलते ती तुम्ही बाजूला राहता? हा. अच्छा, या बाजूला हा. शेजारीयांशी आपण बोलणार नाही. नाही काय बोलते ती हा? आम्ही जेव्हा एखादा शब्द बोलला तेवढं काय माहितीये का, मी एवढी कामात बिझी असते ना, मला कुणाकडे जायला पण वेळ मिळत नाही, बोलायला वेळ मिळत नाही. पण त्यांची इच्छा आहे कधीतरी गप्पा स्वतःहून मारायला. बोलावं अशी आमची इच्छा आहे पण कधी. तेवढा वेळ मिळतच नाही ना मला. थोडा काढायचा ना जेव्हा वेळ. कधी आपण भेटेल तेव्हा. एक मिनिट, ह्यांना फिरायला मात्र द्यायला वेळ नाही ते त्यांनी सांगताय. बर, आणखी तुम्ही? माझी शेजारी होती तेव्हा मुलींना मारायची, मला खूप राग यायचा. मुलीला मारायच्या? मुलीला मारायची, ती खूप रागवायची तिच्यावरती, ती माझ्या मुलीसारखी होती. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? मुलींनी ऐकलं तर पाहिजे ना थोडं. ते ऐकत नाही. हा, मुली ऐकत नाही, मग थोडस मार दिलाच पाहिजे ना. आम्ही ऐकतो पप्पा. काय ऐकत असाल आम्हाला कळतंय या आवाजावरून. हा? आम्ही ऐकतोय पप्पा. हा, कळलं. बर, आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत ते सांगा. मम्मी सारखी आम्हाला अभ्यास घेते, ती भरपूर आम्हाला प्रेम करते, हे माझं म्हणणं आहे. ती खूप प्रेमळ आहे, समंजस आहे, सगळ्यांना समजून घेते. हा, प्रेमळ आहे, स्वभाव पण खूप चांगला आहे, घरात पण सगळ्यांबरोबर मिळून मिसळून असतात आणि काही प्रॉब्लेम असतील तर सांगतात, समजावून सांगतात. म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्यात पण खूप छान स्वभाव आहे त्यांचा. बोला. तिचा स्वभाव तर चांगलाच आहे आणि खूप कष्टाळू आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारी नाही आणि माया लावणारी नाही. शेजाऱ्यांचं काय म्हणणं? बाकी काय आमचा प्रॉब्लेम नाहीये. नाहीये. पण यांचा स्वभाव कधीतरी आपल्या स्वतःहून बोला, आपण जवळ राहतो की नाही. बरोबर आहे, एकमेकांच्या हाकेला. कारण सगळे पोलीस वसाहतीत राहणारी मंडळी आहेत, सगळी पुरुष मंडळी, तर काही घरातल्या स्त्री मंडळी पोलीस दलामध्ये काम करत असतात. आणि अशा वेळेला कुटुंब म्हणून म्हटलं तर शेजार पाजारच्याच एकमेकीच्या मदतीला धावून जाणाऱ्या असतात. त्यावेळेला एकमेकांशी बोललं पाहिजे आणि आपण कधीतरी पुढाकार घेऊन बोललं पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय म्हणणं आहे? तसं काय नाही म्हणणं माझं. तुमचं काही म्हणणं नाही? काही म्हणणं नाही, कारण मला माहिती, कारण मी बोलत नाही जास्त आणि मला वेळच मिळत नाही तेवढा. 5-10 मिनिटं मिळाले. हा, आलं लक्षात. पण कधीतरी बोलावं अशी इच्छा आहे. तुम्ही स्वतःमध्ये उद्यापासून काय बदल करा? बदल करेन, इथून पुढे स्वतःहून बोलत जाईन त्यांच्याशी. अरे वा. आणि मुलांना तर मारत, शक्यतो आता तर मारतच नाही, आणि लहानपणी खूप त्रास द्यायच्या म्हणून मारायची थोडंसं. बाकी काही नाही? छान आहात? हो, आनंदात आहात? आनंदात आहे. सुखात आहात? सुखात आहे. हा? आज तुम्हाला ते फिरायला नेणार आहेत. रात्री बाहेर जेवणाचा बेत आहे. फक्त मी प्रार्थना करतो की तिथे गेल्यावर हे झोपू नयेत, म्हणजे तिथे यांचा डोळा लागायचा. मग आज नेणार आहेत, आज जाणार की नाही? जाणार तर. चला, वहिनी आज फिरायला जाणार आहेत. त्या वहिनी फिरायला जाताना आधी त्यांचा सन्मान करूया, कारण संध्याकाळी फिरायला जाताना तो तन्मणी लागेल ना. ती मराठीकडून ती भेटवस्तू आमच्या वहिनींना. अभिनंदन. आभारी आहे. आता आपण बिल्डिंग नंबर 6 ताडदेव पोलीस वसाहत या ठिकाणी या खेळाचा आनंद लुटतो आहोत. आणि आता कोणाचं नाव जाहीर होणार ते आपण बघणार आहोत. घ्या ही डायरेक्ट. थांबा. नाव आहे उषा पद्माकर कांबळे. कुठे राहता? श्रद्धा सबोरी बिल्डिंग. कुठली श्रद्धा सबोरी? ते आता शिवदर्शन ते आलेले ना तिकडे. श्रद्धा सबुरी बिल्डिंग मधनं इकडे आल्या, चिठ्ठी टाकली आणि नाव आलंय. वा वा वा. तेव्हा श्रद्धा आणि सबुरी. या घरी कोण कोण असतं? आई वडील, मिस्टर, माझी 2 मुलं आणि मी. मिस्टर काय करतात? ते शेअर मार्केट आहे ना, ऑफिस बॉय आहे. ऑफिस मध्ये. मग आता घरातलं कोण आहे? माझी मुलगी आहे. घ्या उखाणा घ्या. शंकराच्या पिंडीवर वेल भाते वाकून पद्माकर रावांचं नाव घेते, सगळ्यांचा मान राखून. बरं केलं, बरं केलं, बरं. चला, या दोघींनाही टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. पैठणीचा खेळ, आणि या खेळामध्ये दोघींनाही 10-10 संधी मिळणार. याच ठिकाणी असलेला हा समोरचा पिलर, खांब, त्याच्यामध्ये विशिष्ट अंतरावरती उभं राहून ही रिंग टाकायची आहे. दोघींना 10-10 संधी. ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे ही रिंग. एका हाताने टाकू शकतात किंवा 2 हातांनी, पण इथे उभं राहायचं आणि ही अशी रिंग टाकायची. बघूया काय लागतोय निकाल. एक 4 मध्ये 1 ही गुणसंख्या. आता पुढच्या 4 तुम्ही टाका.
5 2 थांबा आता तुम्ही या 1 2 1 ही गुणसंख्या. दोन्ही जर रिंग गेल्या तर वहिनींच्या घरी पैठणी जाईल. जर एक रिंग गेली तर पुन्हा 5-5 संधी मिळणार. बघूया काय होणार या खेळात. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू बाबांना द्यायची. हं? उपविजेत्या ठरल्या मानेवहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. श्रद्धा सबोरी सोसायटीतून या पोलीस वसाहतीमध्ये बिल्डिंग नंबर 6 मध्ये वहिनी आल्या काय आणि त्यांनी चिठ्ठी टाकली काय. बरं त्याचबरोबर त्यांचं नावही आलं. पैठणी मिळावी हे प्रत्येकीचं स्वप्न असतं आणि कोणत्या क्षणी तो आनंद कसा मिळेल काही सांगता येत नाही. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कांबळे वहिनी त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग बिल्डिंग नंबर 6 पोलीस वसाहत ताडदेव या ठिकाणी रंगला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.